गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्यू आणि महाराष्ट्रातील सर्व साधकांची माऊली आळंदीला गेल्यानंतर मुक्त कैवल्य तेजोनिधी सकल संत कंठभूषण भगवान श्री ज्ञानोबरायांच्या नंतर आळंदीला गेलेल्या साधकांचं अतीव श्रद्धास्थान म्हणजे जो महाराज संस्थेचे शांती ब्रह्म बाबाजी या गुरुकुलचं काही विशेष पुण्य असावं. गुरुकुलाच्या इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम झाला ते वर्ष होतं जोग महाराज संस्थेचं शताब्दी वर्ष. आणि शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण या स्थानावर 11 कोटी रामनामाचा जप केला होता. त्या नामयज्ञाच्या सांगतेचा 4 दिवसाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये गुरुवर्य संतवीर बंडापते कराडकर, गुरुवर्य देवराम महाराज गायकवाड आणि बाबांचं काल्याचं कीर्तन झालं. या इमारतीचा आपण भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला. तदनंतर या गुरुकुलाला 2 वर्षापूर्वी तपपूर्ती झाली आणि तपपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये गुरुवर्य बंडपत्या, गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा, गुरुवर्य तपमूर्ती पांडुरंग महाराज बाबा या सर्व महात्म्यांची कीर्तनं झाली. आणि त्यामध्ये बाबा एक दिवस आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गुरुवर्य मुखीकर शास्त्रीजी बाबा आणि गुरुवर्य बाबा सुद्धा आपल्या सर्व साधकांना आशीर्वाद देण्याकरिता उपलब्ध झाले होते. या गुरुकुलाची शक्तीच गुरुदेवांची कृपा आहे. किंबहुना मज तुमची कृपा काज ते लागी व्याज ग्रंथाची केली या उक्तीप्रमाणे गुरुदेवांची कृपा हीच आपल्या मनी मानशी उरी बाळगून आपण या विद्यार्थी वृंदांना प्राथमिक संस्कार देण्याचं काम गेल्या 14 वर्षापासून करतोय. आणि दिवसेंदिवस माऊलींच्याच अमृत अक्षराप्रमाणे त्याचा वेलू गेला लग्नावरी म्हणावं लागेल. कारण सुरुवात झाली 2 विद्यार्थ्यांना आणि आज या स्थानामध्ये 140 विद्यार्थी शिकत आहेत आणि चांगले संस्कार घेताना दिसून येत आहेत. जे विद्यार्थी जोग महाराज संस्थेत जाण्यासाठी पात्र वाटत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण जोग महाराज संस्थेचा रस्ता दाखवतोय आणि आपलं मूळचं माहेर दाखवतोय आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थी जाऊन संप्रदायाची निश्चित सेवा करतील. मी माझ्या गुरुबंधूंना सीतारामजी महाराजांना प्रार्थना केली की माझी इच्छा आहे की पंढरपुरावरून आळंदीला जात असताना ज्या गावातून आपण जात आहात त्याच गावात जोग महाराजांचं हे एक छोटंसं रोपटं वर्धिष्णू होताना दिसतंय. तर या ठिकाणी आपण बाबांना आणावं, आम्हाला शक्ती द्यावी, आमच्यावर कृपा करावी आणि बाबांच्या दर्शनाचा सुयोग आम्हाला प्राप्त करून द्यावा. योगायोगानं शरीर जवळजवळ 100कडे वाटचाल करत आहे. पण तरीसुद्धा जिथं जिथं संप्रदायाचं मोठं काम होतंय, जिथं जिथं संप्रदाय उभारी घेतोय, तिथं तिथं जाऊन बाबा आपली कृपाशक्ती त्या स्थानाला देताना कधी कमी पडताना दिसत नाही. मी पुनश्च एकदा संपूर्ण गुरुकुलाच्या विद्यार्थी वृंदांच्या द्वारा या गुरुकुलचा एक प्रधान विद्यार्थी म्हणून, प्रमुख विद्यार्थी म्हणून मी गुरुवर्य बाबांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. बाबांची अशीच असीम कृपा आमच्यावर राहावी हीच एक विज्ञापना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. आपण बाबांचं दुर्रोज दर्शन घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये बाबांचा प्रसाद ग्रहण कार्यक्रम होईल. आपण सर्वांनी शांतता राखून बाबांच्या प्रसाद ग्रहण कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मोठ्यातील मोठ्या विद्यार्थ्यांनी सेवेमध्ये लागायचं आहे. या निमित्तानं जो महाराज संस्थेची माझे गुरुबंधू त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचं सुद्धा ज्ञानाई गुरुकुलाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. रामकृष्ण.